सगळ्यांच्यापेक्षा अत्यंत वेगळं लिहिणारा आणि दलित साहित्य, दलित चळवळीमध्ये आपला एक वेगळा ठसा सोडणारे नामदेव ढसाळ आपल्यामध्ये नाही आहेत. त्यांच्या मृत्यूने दलित साहित्याचं मोठं नुकसान झालंय. नामदेव ढसाळ आणि माझी अतिशय जुनी मैत्री आहे. एक अतिशय मनस्वी व्यक्ती म्हणून मी त्यांना ओळखत असल्याचं ज्येष्ठ साहित्यिक यशवंत मनोहर यांनी ढसाळांच्या आठवणी सांगत असताना सांगितलं. एक श्रेष्ठ आणि महान कवी, कवितेला, आंबेडकरवादी कवितेला आणि एकूणच मराठी कवितेला अनेक आयाम देणारे एक बीज कवी नामदेव ढसाळ यांचा मृत्यू हा एकूणच साहित्य क्षेत्राला अंतर्मुख करणारा आणि धक्का देणारा मृत्यू आहे. मराठी साहित्यामध्ये सगळंच छान छान सुरू असताना, सगळंच गोडगोड सुरू असताना, किंबहुना एक सारखीच साहित्यकृती येत असताना नामदेव ढसाळ यांनी साधारणतः 72-73 साली त्यांचा पहिला गोलपीठा आला आणि सगळंच वातावरण बदलून गेलं. दरदरून घाम फोडणारा पांढरपेशांना असा हा काव्यसंग्रह होता. नामदेव ढसाळ यांच्या निधनानंतर अनेक मान्यवरांनी त्यांच्या आठवणी जागवल्या. एक अत्यंत क्रांतिकारक कवी. पाहूयात काय म्हणतात हे सगळे ढसाळांना आदरांजली वाहताना. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर श्रद्धा ठेवून स्वाभिमान जो आहे तो स्वाभिमान शिकवण्याचा प्रयत्न पॅंथरच्या माध्यमातून करणारे, दलितांना होणारे जे अन्याय अत्याचार आहेत ते अन्याय अत्याचारांचा मुकाबला करायचा असेल तर आपण कोणावरती अन्याय करायचा नाही, परंतु अन्यायाचा प्रतिकार करायचा, सेल्फ प्रोटेक्शन करायचं, अशा पद्धतीची भूमिका मांडून अमेरिकेमधल्या ब्लॅक पॅंथरचा जो वारसा आहे तो घेऊन आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची जी पॅंथर होती ती स्थापन करणारे नामदेव ढसाळ आज आमच्यातून निघून गेलेले आहेत. एक तर आंबेडकरी चळवळीचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. वेगळ्या शब्दातली, भाषेतली कविता नामदेवनं लिहिलेली असली तरी सुद्धा त्या कवितेचं अंतःकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे चिंतन होतं ते चिंतनाचंच अंतःकरण राहत आलं आणि त्या गोष्टीचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे. आणि ज्या मित्राविषयी अभिमान आहे तो तर मनात आहेच, पण आज तो राहिला नाही या गोष्टीची मला जन्मभर सगळ्यांना वाटेल इतकीच मलाही ती खंत वाटत आहे. स्नेहभाव जपणारा, विद्रोही वृत्तीचा असा एक थोर कवी आज आपल्यातून गेलेला आहे. त्यामुळे एकूणच भारतीय साहित्याची प्रचंड हानी झाली आहे. मी त्यांच्या स्मृतीला मनपूर्वक आदरांजली वाहतो. नामदेव ढसाळ आणि मराठी साहित्य, मराठी कविता ह्यांचं जे नातं आहे ते मला वाटतं मराठी भाषा जोपर्यंत आहे तोपर्यंत कायम राहणार आहे. मराठी भाषेमधला अत्यंत या शतकातला प्रतिभावंत असा कवी असं जर त्यांचं वर्णन केलं तर मला वाटतं ते अतिशयोक्ती होणार नाही. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशातील पॅंथरचाच एक आवाज म्हणजे दलित तरुणांचा एक आवाज संपलाय असं म्हटलं तर फारसं वावगं ठरणार नाही. एक मोठा कवी, वेगळ्या भाषेची निर्मिती करणारा आणि स्वतःचं एक वेगळं साहित्य जनतेसमोर आणणारा एक थोर असा साहित्यिक आज आपल्यातनं गेलेला आहे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.